सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सावरगाव येवला येथील आदिवासी बांधव नवनाथ लोखंडे यांच्या जागेवर बेकायदेशीर घरकुल बांधल्याचा आरोप करत एकलव्य संघटनेतर्फे येवला तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। आंदोलन सुरू होऊन दुसरा दिवस उजाडला तरी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली गेली नाही। यामुळे उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। या आंदोलनाअंतर्गत संबंधित लाभार्थी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, गटविकास अधिकारी व इंजिनियर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि ते बेकायदेशीर बांधकाम तात्काळ हटवावे अशी आंदोलकांची मुख्य मागणी आहे। प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन त्या त्वरित मान्य न केल्यास येत्या सोमवारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत थेट रस्त्यावर उतरू असा आक्रमक इशारा उपोषणकर्त्यांनी व एकलव्य संघटनेने दिलाय। तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणामुळे आणि मिळालेल्या थेट इशाऱ्यामुळे आता प्रशासनावरील दबाव कमालीचा वाढलाय। यावर प्रशासन आता काय पावले उचलणार आणि त्यांची भूमिका पुढील काय असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। भिल्ल समाजाच्या व्यक्तीला घरकुल मंजूर झालं होतं, परंतु ते मिळालं नाही आणि आपण त्या संदर्भात उपोषणाला बसून 2 दिवस झाले। तर कोणी आले का अधिकारी लोक? काल आले होते, इकडचं तिकडचं चावळले आणि वडावडीचे उत्तर दिले, असं तसं सांगितलं आम्हाला। आणि आता कोणीच आलं नाही। सकाळपासून आम्ही सकाळी 9 वाजेपासून बसले तरी कोणी आमच्याकडे आलं नाही, कोणी गेलं नाही। तुम्ही सांगा आम्हाला न्याय भेटतो का नाही भेटतो का? हे सरकारी कर्मचारी आहे ना, हे निलंबित व्हावं माझा तर एक विचार आहे। नाहीतर आम्ही गाड्या आंदोलन करू, रस्ता रोक आंदोलन करू। शिवाय ज्यांनी नाही ऐकेल त्यांनी सुद्धा ऐकावं, माझं मत आहे। जो हे करतो ना त्यांनी सुद्धा ऐकावा, पण असं करू नये। गरिबाचं घरकुल गरिबाला द्यावा, बंगल्यावाल्याला देऊ नये। बस माझी एवढीच विनंती आहे। नाही जर आले तर आम्ही पूर्ण येवला तालुक्यातले आदिवासी पूर्ण रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही, ही आम्ही नम्र विनंती। या ठिकाणी उपोषणाचा दुसरा दिवस असतानाही आज सकाळची संध्याकाळ झाली, परंतु या ठिकाणी कुठल्याही अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नसून तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी या ठिकाणी येऊन संबंधित उपोषणकर्त्याची तपासणी केली असता त्या माणसाची शुगर कमी झालेली आहे। तरी भविष्यात उद्या किंवा परवा जर त्या व्यक्तीला जर काही कमी जास्त जर झालं तर या संदर्भात आम्ही रस्त्यावर सर्वजण उतरणार आहोत आणि जे होणारं नुकसान आहे त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील, एवढी मी शासनाकडे विनंती करतो। आज जर बघितलं तर खरंच म्हणजे आम्हाला विचार पडला आहे की आज दिवसभरात कोणी आलंच नाही आणि जे उपोषणकर्ते आहे त्यांची शारीरिक परिस्थिती एकदम हालाकीची झालेली आहे। आम्ही वैद्यकीय डॉक्टरांना त्या संदर्भात कळवलं तर त्यातून आम्हाला आज परत ते निदर्शनात आलं की येवला तालुक्यातले जे शासकीय अधिकारी आहे यांना सर्वसामान्य माणसाची कोणतेही काही घेणं देणं नाही आहे। येवला तालुक्यातले शासकीय अधिकारी हे सगळे फक्त नेत्यांच्या किंवा आमदारांच्या जे PI त्यांच्याच सांगण्यावरून सगळी यंत्रणा चालते। बाकी सर्वसामान्य माणूस इकडं मेला तरी यांना काही त्याचं घेणं देणं नाही। इतरही कर्मचाऱ्यांना आज उपोषण करते त्या ठिकाणी परिस्थिती खालकीची झाली म्हणून काही माणसं गेलते की यावं त्यांना भेट द्या, काहीतरी त्यांचं समाधानकारक उत्तर द्या त्यांना, तरीसुद्धा ते म्हणतात इकडं मीटिंग आहे तिकडे ती कमिटी येणार आहे। म्हणजे माणसापेक्षा या अधिकाऱ्यांना मिटिंगीचं आणि येणाऱ्या काही ज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जास्त घेणं देणं मला तरी वाटतं आहे। पण आज इकडं सर्वसामान्य माणूस मेला काय याचं त्यांना काही घेणं देणं नाही। पण आज आम्हीसुद्धा या ठिकाणी गावातील बांधव या नात्यानं त्या गरीब लोकांशी आम्ही पाठीशी त्यांच्या उभं आहोत। त्यांच्यावर जो झालेला अन्याय त्याला न्याय भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या सदैव सोबत राहूच अशी मी या ठिकाणी आव्हान देतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे का आज एवढं 2 दिवस झाले पण कोणी येऊन त्यांना पाहिजे तसा न्याय द्यायना आणि त्यांच्या संघटनेनं बी त्या ठिकाणी तुम्हाला तर सांगितलेलंच आहे का रस्त्यावर उतरू। ज्या दिवशी ते रस्त्यावर उतरतील त्याही दिवशी आम्ही त्यांच्यासोबत राहू, मी या ठिकाणी आज सांगू इच्छितो।